पशुपक्ष नसल्यानंतर तुमचं आमचं जीवन फार धोक्यात आहे. अजूनही काही लोकांना कळाना. लोकांना काय कळतं की हा पक्षी म्हणजे माणसापेक्षा शास्त्रज्ञांपेक्षा सगळ्या म्हणजे नॉलेजपेक्षा त्यांना जी नॉलेज आहे त्यांना असं कळतं की बुवा ह्या भागात ह्या प्रांतात पाऊस पडणार नाही. त्यांना 1 महिना चाहूल लागते किंवा इथं भूकंप होणार आहे किंवा ही झाड आपलं जी दररोजचं ठेप्याचं झाड आहे ती झाड वाहून जाणार आहे. त्यामुळं पक्ष्याला संदेश आधी कळतो आणि ही सगळा निसर्गाचा संतुलन आहे हा पक्ष्यामुळे. आणि पक्षी जर तुम्ही नाहीसा केला तर मग तुम्हाला निसर्गाचा संतुलन राहणार नाही. आणि त्यामुळं त्या प्रत्येक माणसाने आपल्या मुलांना जसं बघितलं किंवा आपल्या कुठल्या नातेवाईकांना बघितलं तसंच आपल्या येणाऱ्या पक्ष्यांना बघितलं तर ही दिवस बदलल्याशिवाय राहणार नाहीत. ही लोकांना म्हणजे ही सगळ्याच्या बाजूनी ही लोकांनी विचार केला पाहिजे. सरपटणारे प्राणी नसल्यानंतर तुमच्या किडमुंग्यासुद्धा तुम्हाला त्रास देणार आहेत. तुमच्यावर अनेक रोगाचं संकट येणार आहे. त्यामुळे सरपटणारे प्राणी लागतात, त्याला सगळ्या गोष्टी लागतात. आता एक तर असा प्राणी की त्याला बरोबर 75 दिवस पाणी नसलं तरी टिकतोय. 75 दिवस पाणी नसल्यावर टिकतोय तर त्या पक्षाला किती देवाने देणगी दिली आणि त्याच्यामुळं आपल्याला काय मिळतंय ही फार मोठं पक्ष्याचं. आणि आता आपण काय करतो शासनाने ही वाचवा ती वाचवा पण शासनाचं लक्ष नाही, पशुपक्ष्यांकडे लक्ष नाही. जसं माणसांकडे लक्ष देते तसंच पशुपक्ष्यांकडे म्हणजे शासनाने थोडं लक्ष दिलं की बाबा त्यांचं पालनपोषण केलं तर सरकारला ही वेळ येणार नाही. कारण सगळं संतुलन जाग्यावर आहे. संतुलन जाग्यावर राहिलं तरच ह्या गोष्टी होत्यात. काही ठिकाणी पक्षी नसलेल्या ठिकाणी आता निसर्गाचं सुद्धा संतुलन सगळ्या ह्या वातावरणामुळं झालं. एका दिवशीच पाऊस जर 200 मिली 500 मिली पडतोय आणि परत पाऊसच येत नाही ह्याचं कारण ह्याचं कारण मेन ही आहे. कारण तुम्हाला पक्ष्यांचं काही घेणं देणं राहिलेलं नाही. आणि प्रत्येक माणसाने हा पक्षाचा विचार जर केला तर त्याला आणि पक्षी म्हणजे आपलंच आहे ना. आपलं एखाद्या बाळाला आपण कसं बघतो आता एखादं समजा काही खातं असलं पक्षी तर त्याला सहज माणूस दगड हाणतं. तुझं काय जातं आहे बुवा त्याला दगड हाणण्याचं काही त्याचं कारण नसतं काय नसतं. ते एका टपाऱ्यास मारू शकतो, त्याला तळतळ का वाटू शकत नाही. म्हणजे अशी काय प्राणी आहेत. आता मला एक अनुभव आला म्हणजे हे अनुभव सांगू नये की सरुड प्राणी एका समजा झाडावर राहतोय किंवा खाली येतोय तिथं आसपास 15-20 किलोमीटर पाण्याचा स्रोत नाही. मग सरुड किती पाळणार आहे. पण त्याला एकच असं आहे की त्याला निसर्गाने देणगी दिली की नेमकं चैत्र महिन्यात पाऊस पडतो. चैत्र महिन्यात किती पाऊस पडतो. फक्त खडकाव पाणी 2 घोट 1 घोट किंवा फक्त अर्धी छटाक पाणी असं खडकाव साचतं. आणि तीच जर सगळी सरट पिली तर त्यांचं जीवन पाऊस पडूस तर जूनपर्यंत राहतं. हे अजून कुणालाही आणि कोणत्या माणसाला जरी अनुभव असला तर एखाद्याने बघितलेलं असलं आणि तुम्हाला किती तळे अडवायचे किती एखादं बंधारे करायचे त्याचा तुम्ही उपयोग घ्या. पण त्या प्राण्यांसाठी थोडा उपयोग माणसांनी केला पाहिजे. आणि आपण त्याला आपलं समजा जवळचा प्राणी असं जपलं तर सगळ्यात उत्तम गोष्ट होणार आहे. आणि मग ती माहिजळगावला त्या पक्ष्यांची एवढी मोठी हाल होती की तुम्हाला आता तुम्ही एखाद्या दिवशी प्रत्यक्षात माझ्याकडे म्हणजे सगळे पक्षी असा आहे की तिथं पोपटासारखा पक्षी माहिजळगावच्या डागमांगल्यात 10 ते 15 हजार आहेत. कावळे तिथं 10 ते 15 हजार म्हणजे जवळजवळ पक्षी 60-70-80 हजार पक्षी थांबवतोय. आणि त्या पक्ष्याला तुम्ही एक फटाकडी उडून तुमचा आनंद म्हणजे त्यांचं 70,000 प्राण्याचा जीव धोक्यात करताय तुमच्या वाढदिवसासाठी. ही कशासाठी तुम्ही ती बंद 7च्या पुढं आमच्या माहिजळगावमध्ये किंवा कुठल्या परिसरात अजिबात फटाकी नाही वाजली पाहिजे. पक्ष्याला इजा होईन असं काय कुठल्या त्यांना त्रास होईन असं काय कोणी करू नाही
अशीच आमची सगळ्यांना विनंती, कळकळीची विनंती आहे. आणि पक्ष्यांना जपलं तरच आपलं जीवन आहे ही लोकांच्या ध्यानात आणून देण्यासाठी आपण हा सगळा म्हणजे ही करू. आणि आपल्याच्याने काय नाही झालं तरी आपल्याला पक्ष वाचलं तरी आपल्याला फार मोठं देणगी मिळली असा